खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट। महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पीक विमा जमा होणार। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व ठिकाणी पीक विमा जमा होणार। काय आहे नवीन अपडेट, पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट, पीक विमा न्यूज काय आहे, सविस्तर चर्चा। महाराष्ट्राचे जे जुने कृषी मंत्री होते यांनी पीक विमा संदर्भातील GR काढला होता, परंतु आता जे महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री आले आहे दत्ता मामा भरणे यांनी जाहीर केलेलं आहे महाराष्ट्रात लवकरात लवकर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। हेक्टरी 30,000 रुपये रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महाराष्ट्रात जे काही नुकसान झालेलं आहे या नुकसानीसाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर देण्याचे आदेश राज्याचे नवीन कृषी मंत्री, राज्याचे जे काय मुख्यमंत्री आहे यांनी जाहीर केलेलं आहे। यांनी जाहीर केलेल्यानुसार 15 ते 30,000 रुपये हेक्टरी अनुदान पीक विम्याचं देण्यात येणार आहे। साधारणपणे 2,000 ते 2,500 कोटी रुपयाचं हे अनुदान सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर मिळणार आहे। तुम्हाला अजूनही पीक विमा आला नसेल तर शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे 75% अग्रिम पीक विमा लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। या संदर्भातील लेटेस्ट अपडेट राज्याचे कृषी मंत्री यांनी दिलेले आहे। परंतु आता हे पीक विम्याचे पैसे कोणाला येणार, आपल्याला पीक विमा जमा होणार का, पीक विमा आपल्याला आतापर्यंत का जमा झाला नाही, याविषयीचं विश्लेषण आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये आलेलं आहे। परंतु अजूनही आपण पीक विमा संदर्भातील जर काही आपल्या ट्रान्झॅक्शन दाखवत नसेल तर आपण लगेच PMFBY पोर्टलवरती जाऊन DBT अंतर्गत चेक करायचं आहे की आपल्या याच्यावरती पीक विमा पहिला मंजूर झाला आहे का नाही। कारण येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पीक विमा हे पैसे DBT पोर्टल अंतर्गत, आता DBT पोर्टल काय आहे, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, म्हणजे 1 to 1 एंडला कोणतेही मध्ये बॅरियर न आणता डायरेक्ट पैसे ट्रान्सफर होत आहे। परंतु जर आपल्याला अजूनही पैसे आले नसते, आपलं नाव सुद्धा त्या लिस्टमध्ये नसेल, तर आपल्याला हे नाव कसं चेक करायचं, ते PMFBY वरती आधार कार्ड टाकायचं आहे। आपले आधार कार्ड टाकून आपण OTP पेस्ट करायचा आहे आणि OTP टाकून जर आपल्याला तिथं नाव दिसलं, आपल्या नावापुढे जर अमाऊंट आली तर आपल्याला ते पैसे येणार आहे, अन्यथा आपल्याला पैसे येणार नाही। आपण फार्मर ID, त्याचबरोबर आपलं आधार कार्ड, त्याचं बँक अकाउंट, KYC हे सर्व गोष्टीनंतर आता हे पैसे येण्यामागे विलंब का झाला, सरकारचा लाडक्या बहिणीमध्ये भरपूर मोठा खर्च झाला। या लाडक्या बहिणीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गेल्यामुळे, काही बोगस यंत्रणा आढळल्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे हे मोठ्या प्रमाणात सरकारचे व्यर्थ गेले आहे। कारण भरपूर फेक जे काय डॉक्युमेंटेशन करून लोकांनी पैसे घेतलेले आहे। परंतु त्यामुळे सावध होऊन सरकारने पीक विम्यासंदर्भात व्यवस्थित काळजी घेऊन जुन्या पीक विम्यामध्ये घोटाळा झाला होता, तो घोटाळा दुरुस्त करून आता पीक विमा व्यवस्थित चेक करून आता बघा यानंतरच्या काळामध्ये बायोमॅट्रिक पद्धतीने सुद्धा पीक विम्याचे पैसे येऊ शकतात, याची सर्वांनी नोंद घेणं गरजेचं आहे। त्यामुळे पीक विमा भरताना व्यवस्थित आपले अकाउंट असेल, आपले डॉक्युमेंट्स असतील, आधार लिंकिंग असेल, हे सर्व व्यवस्थित चेक करूनच आपण पीक विमा भरायचा आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील, KYC अपडेट असतील, पीक विमा कधी येणार याची सविस्तर बातमी असेल, पीक विमा कसा भरायचा याचे सविस्तर विश्लेषण असेल, पीक विम्याची KYC असेल। आता बघा भरपूर शेतकऱ्यांना KYC काय माहीत नसतं। KYC म्हणजे काय, आपण एखादा अकाउंट ओपन करतोय, ओपन केल्यानंतर परत त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन करत नाही, साधारणतः 180 दिवसामध्ये जर ट्रान्झॅक्शन झालं नाही ते अकाउंट आत्ताशी डॉर्मेट होत असतं, बंद होत असतं। परंतु त्याच्यावरती जर तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं, पैसे टाकले, आधार कार्ड लिंक केलं, परत ते अकाउंट चालू होत असतं। जर त्या अकाउंटवरती KYC केलेलं नसेल तर ऑनलाईन त्या अकाउंटवरती पैसे येत नाही, पैसे बँकेच्या सर्व्हरवरती तसेच पडून असतात किंवा ते रिटर्न जात असतात। हे शेतकऱ्यांना माहीत नसल्यामुळे काही शेतकऱ्यांचे पैसे येत नाही। आता आपण जे काही अकाउंट दिलं आहे हे अकाउंटसुद्धा तपासणं गरजेचं आहे। काही काही शेतकरी घरातल्या दुसऱ्याच अकाउंट देत असतात, तसं सुद्धा आता चालणार नाही। पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती येणार आहे। राज्याचे कृषी मंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे येणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांनी इतर अपडेटसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, कारण मागची पीक विम्याचे पैसेसुद्धा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेले आहे। आता नवीन पीक विमासुद्धा भरणं गरजेचं आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील, KYC अपडेट असतील, डॉक्युमेंटेशन, पीक विमा कसा भरायचा, पीक विमा का भरायचा, हे सर्व आपण गेल्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे। या संदर्भातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबून प्रेस करा, जेणेकरून आता बघा पीक विम्याचे साधारणपणे 2500 कोटी रुपये येणं बाकी आहे। पीक विमा उशीर का झाला, कारण जुन्या पीक विम्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्यामुळे आता नवीन पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांनी किंवा जे सरकारने मोठ्या प्रमाणात काळजी घेतली आहे। पीक विमा संदर्भातील अपडेट आपल्याला कशी वाटली